सैफुल नावाच्या या अतिरेक्याच्या घरातून गोळीबार सुरू आहे। एटीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। गेल्या 1.5 तासापासून ही चकमक सुरू आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, काय अधिक माहिती आहे? सध्या काय परिस्थिती आहे? बिलकुल लखनौ मध्ये ठाकूरगंज नावाचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये एका घरामध्ये हा दहशतवादी, संशयित दहशतवादी म्हणता येईल, हा लपून बसलेला आहे। या संदर्भाची माहिती जी होती यूपी एटीएसला मिळाली होती आणि त्यानुसार या ठिकाणी आता साधारणतः 20 कमांडो जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याला बाहेर काढण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। अगोदर अश्रुधुराचा वापर करण्यात आला, त्यानंतर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि वारंवार कमांडोंची सूचना इथल्या रहिवाशांना दिली जात आहे, कोणी घराच्या बाहेर निघू नये, सर्वांनी दरवाजे आणि खिडक्या बंद करावे आणि कोणी जर घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर घराचे दरवाजे अजिबात उघडू नये, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा वारंवार दिल्या जात आहेत। कुठेतरी माहिती मिळाली होती की हे ISISचे दहशतवादी आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये जो रेल्वेचा अपघात झाला होता, मात्र त्या पाठीमागे एक गट रचला गेला होता, त्यामधलेच हे दहशतवादी आहेत अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे या दहशतवाद्याला पकडल्यानंतर रेल्वेचे जे अपघात केले जातात किंवा रेल्वेचे जे ब्लास्ट केले जातात त्याच्या पाठीमागचे जे सूत्रधार आहेत त्याचा सुद्धा पत्ता लागणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची मोहीम आहे। 20 ते 25 कमांडो या ठिकाणी आता आलेले आहेत। आणखीन एटीएसची टीम जी आहे ती एकत्र येत आहेत आणि हे संपूर्ण मिशन आता सुरू झालेलं आहे। गेल्या 1.5 तासापासून हे सुरू आहे आणि त्याचबरोबर त्याचे साथीदार कोण आहेत का हे सुद्धा तपासण्याचा प्रयत्न सुरू आहे। धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।